तूप काढायचे भरपूर व्हिडिओज तुम्ही बघितले असेल, पण त्यात खूप भांडे भरतात, मी पण बघितलेलं आहे। पण मी अशी एक पद्धत तुम्हाला जगातली सोपी पद्धत सांगणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त एका भांड्याचा उपयोग होणार आहे, आणि ती म्हणजे ही चाळणी। तर मी 15 दिवसाची साय डीप फ्रीज करून घेतली आणि त्यानंतर मी हिला नॉर्मल डब्बा बाहेर काढून ठेवला आणि नॉर्मल होऊ दिली ही साय, आणि ही या चाळणीमध्ये घातली। आणि हे बघू शकता तुम्ही, सगळं एक्स्ट्राचं पाणी निघून गेलं आणि हे लोणीचे गोळे रेडी आहेत। आणि मस्त कढई तापवली आणि त्याच्यामध्ये लोणीचे गोळे टाकते। बघता बघता बघा, लगेच टाकता टाकता सगळे गोळे कशी तूप बाहेर निघायला लागलेलं आहे, आणि हे सगळे मी असे एक एक करून सगळे गोळे टाकले आणि हे बघा तूप निघाला। अशी झटपट अशी सुरुवात झाली ना। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, त्यामध्ये फक्त मी एका चाळणीचा यूज केलेला आहे, आणि मी हे वॉश पण केलेलं नाही आहे पाण्याने, 2-3 पाण्याने अजिबात, आणि अजिबात याला वास पण लागत नाही। तर ही खूपच सोपी पद्धत आहे, नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा। मी तर याच पद्धतीने करते। मला पण कोणीतरी रेफर केलं होतं, तेव्हापासून मी याच पद्धतीने करते आणि मला खूप सोपी वाटते ही पद्धत, आणि तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करून बघा। आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि हो, हे बघा, हे माझं तूप रेडी आहे, आणि जर मी दुसऱ्या दिवशी बघितलं ना, तर हे बघा किती छान मस्त असं व्हाईट व्हाईट तूप माझं रेडी आहे। नक्कीच ट्राय करून बघा। बाय।